अनेक वर्षापासून त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे। आदिवासींचे उद्योग व्यवसाय इथे आहेत, त्यांची मुलं इथल्या शाळेत जातात आणि त्याच्यामुळे त्यांना लांब जाणं सोयीचं नाही आहे। त्याच्यामुळे याच परिसरामध्ये त्यांचं चांगल्या पद्धतीने त्यांच्या मनासारखं पुनर्वसन होण्याचा आमचा प्रयत्न असेल। कुठल्याही आदिवासींना जोर जबरदस्तीनं पार्काच्या बाहेर जाऊ देणार नाही। मला वाटतं दिवाळीच्या दिवशी जरी चांगल्या लोकांची नावं घ्या, चांगला आपण फराळ गोड लागला पाहिजे। संजय राऊतांचं सकाळी उठल्यावर राजकीय विष ओकण्याचं काम सुरू असतं। मला वाटतं दिवाळी आनंदात त्या ठिकाणी घालवूया। संजय राऊतांना अशा प्रकारे बोलण्याशिवाय दुसरं काय काम उरलेलं नाही। देवेंद्रजींच्या ठिकाणी आहेत, 29 पर्यंत तेच मुख्यमंत्री राहणार आहेत, त्याची चिंता करू नये। आम्हाला पक्ष फोडायची आवश्यकता नाही, परंतु भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला भारावून आमच्याकडे कोण येणार असतील तर त्यांचं स्वागत करणं आमचं काम आहे। संजय राऊत पंतप्रधान जनता ठरवते, निवडून आलेले खासदार ठरवतात आणि देशवासियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना त्या ठिकाणी पंतप्रधान बनवलेलं आहे। त्यामुळे अजून 5 वर्ष संजय राऊत काय त्यांचे कोणी आले तरी पंतप्रधानांना पंतप्रधान पदावरून हलवू शकत नाहीत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणे हा महाराष्ट्रासमोरचा प्रश्न नाही। राजकारणामध्ये मी अनेकदा सांगितलं, अनेक नेते एकत्र येतात, त्याप्रमाणे ते आलेत। अनेक पक्ष एकत्र येतात। आता महाविकास आघाडीत 3 पक्ष आहेत, महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत। त्याच्यामुळे महाराष्ट्रात काहीतरी वेगळं घडलंय असं तुम्ही का म्हणता हा मला खरा प्रश्न आहे। आणि कुठल्याही प्रकारचा परिणाम भाजपवर किंवा महायुतीवर होणार नाही। मुंबईचं महाराष्ट्रातील जनतेनं आमच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलंय। मुंबई ज्या पद्धतीनं बदलते, मोनोरेल, मेट्रो रेल, कोस्टल रोड, अटल सेतू, अंडरग्राउंड मेट्रो, जो चेहरा देवेंद्रजी बदलत आहेत तो चेहरा बदलताना मुंबईकरांना दिसतोय। तुम्ही 30 वर्ष होतात ना, आता चेहरा बदलत असताना लोक तुम्हाला कशासाठी स्वीकारतील? समोर काम दिसतंय, होतंय, त्यांच्या मागे उभे राहतील की तुम्ही काही न करणाऱ्यांच्या मागे उभे राहतील? त्याच्यामुळे लोक आमच्या मागे उभे राहतील हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। भाजपने केलेलं वक्तव्य असं आपल्याला वाटतं की महाविकास कारण संजय राऊत कुठे ना कुठे आग्रही दिसतात आहे। त्यांच्यात आघाडीत बिघाडी ऑलरेडी झालेली आहे। सगळ्या लोकांची घटक पक्षाची तोंड अलग अलग दिशेला आहे। तुम्हाला उदाहरणच देईन, पवार साहेबांच्या पक्षांना काळी दिवाळी करायचं ठरवलं, मग उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांच्यासोबत राहायला पाहिजे होते। जे पवार साहेबांची लोक काळी दिवाळी म्हणून मोर्चे काढतात आणि उद्धवजी ठाकरे शिवतीर्थावर जाऊन दीपोत्सव साजरा करतात। इथेच 2 भूमिका आल्या। त्या ठिकाणी हे काँग्रेसच्या बाबतीत सांगतायत, तिकडे काँग्रेस म्हणते आम्ही तुमच्याबरोबर येणार नाहीये। त्याच्यामुळे काँग्रेस सोबळावरचे नारे देते, हे आशा लावून बसलेत। त्याच्यामुळे मला वाटतं कुणाचा कुणाला मेळ नाही। मनसे म्हणते आम्ही काँग्रेसकडे हात पसरायला आलोय कुठे? त्याच्यामुळे मला वाटतं सारे विस्कळीत झालेली महाविकास आघाडी आहे, त्याबरोबर एक दिलानं एक जीवानं काम करणारा आमचा महायुती पक्ष आहे।